20 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास भिलगाव येथील छत्रपती लॉन येथे वाडवे कुटुंबियांचा लग्न समारंभ होता. त्याचे जे फिर्यादी आहेत त्याच्या बहिणीचं त्या ठिकाणी लग्न होतं. त्या ठिकाणी जो आत्ता पाहिजे असलेला आरोपी जो आहे हा त्या ठिकाणी गेला होता. त्याचंही नाव बिरजू दीपक वाडवे आहे. हा शिरगाव विरोधाचा रेकॉर्डवरील आरोपी आहे. हा त्याच्या मित्रासह साथीदारांसह लग्न कार्यक्रमासाठी गेला होता. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लग्न समारंभामध्ये जे मुलीकडचे नातेवाईक आहेत त्यांना तो शिवीगाळी त्या ठिकाणी करू लागला. शिवीगाळी करत असताना जो याच्यातील फिर्यादी आहे त्याच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्याचा मित्र विहंग रंगारी हा त्याला समजावण्यासाठी गेला होता की बाबा या ठिकाणी कुठला गोंधळ घालू नको, कार्यक्रम आहे आणि निघून जाण्यासाठी त्यांनी सांगितलं. परंतु ते काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी रंगारी याच्यावर हल्ला करून चाकूने त्याला जखमी केलेलं होतं, गंभीर जखमी केलं होतं आणि त्याच्यात तो मयत झालेला होता. त्याच्यामध्ये आपण टोटल एकूण 10 आरोपी होते. यापूर्वी आपण 9 आरोपींना अटक केलेली आहे. 8 आरोपी त्यातले अटक केलेली आणि एक त्यातला जो जुवेनाईल होता त्याला जुवेनाईल कोर्टासमोर आपण हजर केलेला आहे. हा तेव्हापासून फरारी होता. या फरारी आरोपीसाठी माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम सर आणि श्री सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बंडेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पोलीस स्टेशनकडील टीम त्याच्यामध्ये हे केली होती, स्थापन केली होती. PSI कंसे, PSI राठोड, हवालदार गुप्ता, हवालदार लांजेवार कोडापे, सनी मटेल, रोहित रामटेके, रितेश दुधे, अमोल भेंडेकर, राहुल शेट्टी, नितेश मिश्रा, किशोर देवांगण यांना त्या टीममध्ये आपण हे केलं होतं. बऱ्याच वेळा आपण त्याचा पाठलाग म्हणजे त्याला शोध घेतला, परंतु तो प्रत्येक वेळी निघून जायचा. काल आम्हाला बातमीदार मार्फत माहिती मिळाली की टेकाड्यांमध्ये एका महिलेच्या घरी तो आलेला आहे आणि त्या ठिकाणी मी तात्काळ माननीय श्री DCP श्री निकेतन कदम सर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बंडेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी टीम पाठवून त्या आरोपीला आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे. त्याची पोलीस कस्टडी आपल्याला 5 तारखेपर्यंत मिळालेली आहे. हो, शरीरावरचे बरेचसे गुन्हे त्याच्यावरती आहेत. त्याला आपण नवीन कायद्यानुसार 111(2) हे कलम हे लावलेलं आहे. संघटित गुन्हे टोळी तयार करून त्याचे गुन्हे केल्याबद्दलचे